आपल्याबरोबर आमदार अमोल मिटकरी आहेत. दादा गेल्या काही दिवसापासून बारामतीत आहात, पण तुम्ही आता ट्विट केलेलं आहे, काय संदर्भ आहे त्याचे? काही दिवसांपासून बारामतीत फिरत असताना दादांच्या विमान अपघाताचा धागादोरा हा अंधश्रद्धेकडे गेलेला दिसतोय. अनेक लोकांनी म्हणजे दादांच्या पोस्टरवर ज्यावेळेस फुली मारल्या गेल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं, तेव्हापासून माझ्याही मनात शंकेची पाल चुकली. आणि बारामतीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून विधानसभेच्या पोटनिवडणूक लागलेली असताना या परिसरात बऱ्याच लोकांची चर्चा केल्या. काही लोक समोर येऊन बोलत आहेत, काही लोक घाबरत आहेत. तुम्ही बघा भिगवण रोडला सहयोगच्या बाहेर ज्यावेळेस एक अघोरी पूजा मांडल्या गेली होती, त्यावेळेस ज्या आपल्या स्वीपर वहिनी असतात त्या सफाई कामगार, त्यांनी पण तिथे म्हणजे ते धाडस नव्हतं त्यांचं की ते उचलून जमा करावं. काही पुरोगामी लोकांनीच ते उचलून जमा केलं. तर आम्ही पुरोगामी चळवळीत काम करणारे आहोत. शिवशाहू फुले आंबेडकर महाराष्ट्राला सांगणारी माणसं आहोत आणि विज्ञानावर आम्ही जगणारी माणसं. त्यामुळे या थोतांडावर आमचा विश्वास नसला तरी ज्या लोकांचा यावर विश्वास आहे, नरबळी देण्याचा जो काही प्रकार असतो, अगदी तुमच्या बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी का महिन्यांपूर्वी एका दिवसाच्या बाळाचासुद्धा नरबळीच्या याच्याकडे त्याचा शोध घेतला पाहिजे. अर्थातच मस्तक मारलं गेलं होतं, ते प्रेत पुरवलं गेलं होतं. अद्यापही पोलिसांना त्याचा शोध लागलेला नाही. त्याच्यामुळे मी बारामतीत फिरताना ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या मी ते ट्विटरद्वारे सांगतोय. माझ्या एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की 19 जानेवारी 2026ला दादांच्या विमानाचा अपघात झाला 28 जानेवारीला, पण 19 जानेवारी 2026ला ज्या दिवशी पहाटे 1:21 सोमवती अमावस्या संपलेली आहे, मागच्या वर्षीची सुरू झालेली सोमवती अमावस्या संपली, त्या दिवशी दादांचा जो काटेवाडीतला सहयोग बंगला आहे, त्या काटेवाडीतला त्या काटेवाडीचा बंगला, त्याच्यात जो पट्टा काय त्याचं नाव खताळ पट्ट्याच्या आणि बारामतीच्या काटेवाडीच्या बंगल्याच्या मधातला जो रस्ता शेताच्या परिसरात शेतातच त्यांच्या एका झाडाला बोकळ उलटं टांगलेलं होतं. ते जिवंत टांगलं गेलं, मग त्याची गर्दन मारल्या गेली आणि 4 महिने झाले ते बोकळ आजही तसंच आहे. तुम्ही पाहिलं? काल पाहिलं मी. काल निवडणुकीच्या बोकड तसंच आहे. त्याला वास पण लागलेला नाही, वास सुटलेला नाही, पण खालून कुत्री बित्री आली, त्यांनी ते ओरबाडलं जिथपर्यंत त्यांची मजल गेली तिथपर्यंत. ही तारीख आहे 19 जानेवारीची. दुसरं एक मी ट्विट केलं आज सकाळी, ते आहे विद्याप्रतिष्ठानची जी AIची इमारत जे बांधकाम झाली, ज्याला अदानी आले होते आणि दादांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, तिथे 28 डिसेंबर 2025ला ती पूजा केल्या गेली. आणि मागच्या मध्ये पण AIच्या कॉलेजच्या परिसरामध्ये जिथे दादा येणार होते म्हणून. आता एक दादाचं राहतं घर काटेवाडीचं, त्याच्या मागं बांधलेली ही म्हणजे केलेला बोकडबळी, त्याच्या खाली कवळ्या होत्या, त्याच्या खाली लिंबू मिरच्या होत्या, बाहुल्या होत्या, आज ते साफ केल्या गेलेल्या आहेत. दुसरा प्रकार हा भिगवण रोडवरचा तो झालेला एक देवगिरीच्या परिसरात सुद्धा एक प्रकार घडला होता. आणि AIच्या इमारतीच्या वेळेस विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात सुद्धा बाहुल्या पूजल्या गेल्या. असे ट्विट मी केले. आता हे ट्विट करण्यामागचं नेमकं कारण काय? कॅप्टन अशोक खरात सध्या अटक आहे. त्या SITचा त्याचा सगळा तपास सुरू आहे. त्यांच्या खात्यात किती ट्रान्झॅक्शन झालं, म्हणजे 2000 कोटीपर्यंतचा तो मालक असल्याचं आता कळतं आहे. आणि ट्रान्झॅक्शन 28 जानेवारीला सुद्धा झाल्याचं, म्हणजे डिसेंबरच्या दरम्यान नाही, त्यांच्या खात्यात समता पतसंस्थेकडे केलेलं जे ट्रान्झॅक्शन आहे 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या 3 दिवसात 25 करोड रुपयापर्यंतचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं समोर आलेलं आहे, म्हणजे निदर्शनास येते आहे. माझी SITला अशी विनंती आहे, म्हणजे त्या सातपुते मॅडमला, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा तपास सुरू आहे, की त्यांनी ईशान्येश्वर मंदिराचा धागादोरा हा इथपर्यंत येतो आहे का? कारण नरबळी देण्याच्या पूर्वी बोकड बळी दिला जातो किंवा पशुबळी दिला जातो. तर तो पशुबळी दिला गेलेला आहे बोकडाच्या रूपाने. दादांच्या चेहऱ्यावर फोटोवर फुल्या पण मारल्या गेल्या होत्या. त्यांच्या घराच्या अवतीभोवती अघोरी पूजा घेतल्या. आता हे बाहेरच्या लोकांना शक्य नाही. बाहेरच्या लोकांच्या मनात एखादी राजकीय लालसा असेल की एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा नरबळी दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं पद भेटू शकतं, अशी अंधश्रद्धा त्या संबंधित अशोक खरातनी कोण्या एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या डोक्यात पेरली का? मग त्यांनी तसे काही अभिषेक केले का? मग त्या आश्रमात रक्ताचे अभिषेक झालेत का? ईशान्येश्वर मंदिरातल्या ज्या पूजेच्या तारखा मी दिलेल्या आहेत, सोमवती अमावस्येच्या किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किंवा लोकवशीकरणाच्या पूजा, ह्या अनुषंगानं SITने जर पारदर्शक तपास केला तर ह्या ज्या पूजा घडलेल्या आहेत, ह्या बारामतीमधल्या पूजा, ईशान्येश्वर मंदिरातल्या पूजा, आणि तो धागा धरून मग अजितदादाला त्या अनुषंगाने तुम्ही हे म्हणाल की इथला पूजा करणारा ते विमान कसं काय पाळू शकणार आहे? हे तर थोतांडच आहे. पण
विमानात बसण्यासाठी प्रवृत्त करणे, विमान हे निकृष्ट दर्जाचं, त्या पायलटची ड्रंकची हिस्ट्री, त्याच्यानंतर तो सुमित कपूर गायब असल्याचं आता कळतं, तो स्वतः त्याची बायको म्हणते माझा नवरा कॅलिफोर्नियात वगैरे आहे, तो साहिल मदन कुठे गेला माहीत नाही. मग सुमित कपूर विमानात नाही तर मग का शांभवी पाठक विमान चालवत होती का? DGCAच्या पहिल्या अहवालामध्ये 6 लोक म्हणजे महाराष्ट्राचे दादा गेले, दादांसह 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू, 5 + 1 दादा म्हणजे ते झाले 6. प्रत्यक्षदर्शी म्हणतात 5च तिथं बॉड्या भेटल्या. काही लोक म्हणतात अजितदादांच्या हातात तेव्हा घड्याळ होतं, नंतर ते घड्याळ सापडलं. म्हणजे हे जे संभ्रम आहेत, माझं म्हणणं आहे की SITचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. जो बारामतीचा तुम्ही उल्लेख करताय, मग बारामतीची ही पूजा कोणी केली असेल? इथल्याच काही स्थानिक लोकांना हाताशी धरून, माझा अंदाज आहे का बारामतीत काय 100% सगळेच पुरोगामी नाही आहेत, त्यात काही प्रतिगामी पण असू शकतात. आणि आर्थिक लालसा जर दिली ना की हे तुला 10,000 रुपये देतो, तू एवढं कर, ते बोकड आण तिथं का पण मार, आता काय लालसेपोटी कोणी काय करू शकतं. त्यामुळे अशा लोकांना हाताशी धरूनच हे केल्या गेल्या असल्याचं हा एकदम गंभीर आरोप वाटतो की बारामतीच्या परिसरातले किंवा स्थानिक परिसरातलेच लोक त्यात असावेत. काय असतं की 100% मी परत म्हणतो ना, बारामतीत शेवटी पवारसाहेबांचा, शारदामाईंचा वारसा आहे, सत्यशोधकी वारसा आहे. अशा भाकळ कथांना बारामती भीक घालत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या भंपकपणा फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अलीकडच्या काळात हे बोकळ बळी देणं, नरबळी देणं, रेडे कापणं, रेडे मारणं, मोती पाचूच्या अंगठ्या बाबा, अहो येडपट लोकांनी 1 लाखाचा एक चिंचोका विकत घेतला हो बाबांचा. त्या एवढा महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो आपण, 1 लाखाचा चिंचोका विकला जातोय, ह्यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे. म्हणून त्या आर्थिक लालसेपायी काही लोकांना हाताशी धरून ह्या पूजाविधी आता कसं, उदाहरणार्थ समजा मी न्यूझीलंडमध्ये आहे आणि मला माझ्या आजोबाचं पिंडदान करायचं आहे आणि ते करायला लागते मला काशीला, तर मला तिथे येणं शक्य नाही. मी तिथल्याच एखाद्याला म्हणतो की हे तुला 10,000 ट्रान्झॅक्शन करतो, तिथे जाऊन तेवढं पूजाविधी करून टाक. तशा पद्धतीचं याच्यात शक्यता नाकारता येत नाही. पण SIT चौकशी ते सरळ सत्य येईल, फक्त चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. पण दादा, तुम्ही तर अंधश्रद्धेला मानणारे पुरोगामी विचारसरणीची लोक, मग ह्या असल्या भाकड कथावरती किंवा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवता का असं तुम्हाला असं वाटतंय की अशा प्रकारच्या माध्यमातून हे अंधश्रद्धेकडे पसरवायचं, पण षडयंत्र वेगळं करायचं? राईट. मी वारकरी संप्रदायाला मानणारा माणूस असल्यामुळे सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा, पाहो ना आवडती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक, वाचा सिद्धी होती एक, आणि तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. जी लोक भूतकाळ, भानामती, वर्तमान काळ अशा भाकळ कथांवर विश्वास ठेवतात ते नरकापेक्षाही खालच्या जागेवर जात असतील, म्हणजे अधोगतीकडे जातात. हे सांगणाऱ्या तुकाराम महाराजांचा मानणारा मी माणूस आहे. किंवा नवसाय असे पुत्र होती तरी का करणे लागे पती म्हणणाऱ्या तुकारामांचा मी हे आहे. माझं या भाकळ कथांवर ना माझ्या नेत्याचा विश्वास होता. अजितदादांच्या बोटात कुठल्या हिऱ्याच्या त्या पाचूच्या अंगठ्या नव्हत्या, कुठं काही गळ्यात तावीज नव्हता, कुठं काही तो चिंचोका बांधून ठेवलेला नव्हता कमरेला. हे भाकळ कथा दादांनी केल्याने तर आम्ही पण त्यांचे अनुयायी आहोत किंवा विद्यार्थी आहोत. मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस आहे, मी शाहू महाराजांना. पण माझा जर एखादा मित्र असेल आणि तो सायकोलॉजिकली जर तिकडे आता तुम्ही मला सांगा ना, उच्च शिक्षित लोक फार विज्ञानवादी असतात, हा जो भ्रम होता तो अशोक खरातनी खोडून काढला का नाही? त्याच्या भक्त संप्रदायामध्ये तर उच्च शिक्षित लोकांनी चिंचोका घेतला ना 1-1 लाख रुपयाचा, IAS IPS त्यांच्या घरातल्या लोकांनी, परिवारातल्या लोकांनी. मग आता त्यापेक्षा अडाणी लोक पुरलीत हो. म्हणून म्हणतो की आमचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण अंधश्रद्धेच्या माध्यमातून दादांचा अशा पद्धतीनं घातपात झाला आहे का याची शंका मात्र आम्हाला आहे. दादा, आणखी एक मुद्दा आहे की काल शिवसेनेचे आमदार जे की तुमच्या सहकारी पक्षाचेच आहेत, संजय गायकवाड यांनी जे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखकाला अगदी शिवीगाळ केली. त्याच्यावरून प्रकाशकाला त्याच्यावरून कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल केली, पण गुन्हा दाखल नाही आहे. काय सांगाल? नाही, त्यात कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? तर व्हायला पाहिजे, कारण कॉम्रेड प्रकाश आंबी हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. आणि या पुस्तकाचं जर तुम्ही बघितलं तर 1987 रोजी हे व्याख्यान झालं होतं. 11 महिने त्याला छापायला लागले होते. 10 एप्रिल 1988ला पहिली आवृत्ती आली होती. 15 मे 1988ला दुसरी आवृत्ती आली होती, ज्याच्या 3000 प्रती होत्या. आणि मग आणखी 15 ऑगस्ट 1988ला तिसरी आवृत्ती आली. अशा हजारो लाखो हे पुस्तक मी पण वाचलेलं आहे. त्यातला एक उतार आहे 4 ओळींचा, तो आत्ताच्या राज्यकर्त्यांना लागू होतो का? 100%. हे यांनी काय केलंय, गोविंद पानसरे सरांनी याच्यामध्ये तात्कालीन इतिहासाचे संदर्भ आणि आत्ताची परिस्थिती, म्हणजे आता समजा लोकशाहीत राजाचे कौतुक, राजेशाहीमध्ये राजेशाहीच असायची ना, लोकशाही नसायची. पण शिवाजी महाराजांची राजेशाही ही लोकशाहीला प्रणीत होती. त्याच्यानंतर जहागिरी, इमानदारवाळा, वतनदाराच्या व्यवहाराचे वर्णन, हे शिवाजी महाराज व स्त्रियांची, आता शिवाजी महाराज व स्त्रियांची अब्रू
हे प्रकरण आहे. पण इथं आत्ता का चर्चा होती याची? या प्रकरणात बघा तुम्ही, शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला आणि आमदार संजय गायकवाड हे कसे बोलतायत, त्या प्रकाश आंबी, तुमचं त्यांच्याशी भांडण असेल असं समजतो, त्यांच्या आईंनी काय बिघडवलं, त्यांच्या पत्नीने तुमचं काय बिघडवलं. त्यामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांवर सुद्धा लागू होईल अशा पद्धतीचं याच्यामध्ये आहे. आता याच्यात शिवाजी आणि मुसलमान, शिवाजी आणि धर्म, त्याच्यानंतर शिवाजी व प्रताप, हे बरेच काही गोष्टी आहेत. ते आता पुस्तक वाचल्यावर समजेल. मी तर पाठवतोय. माझं म्हणणं आहे, कॉम्रेड गोविंद पानसर यांचा प्रचंड द्वेष संजय गायकवाड साहेबांच्या मनात असेल तर संजय गायकवाड साहेबांचा जो शिवसेना पुस्तक वाचलं असेल हे? मुखपृष्ठ वाचलं, तेही परवाच्या दिवशी रात्री 1 वाजता. त्याच्यावर म्हणजे शिक्षणाची पण चर्चा. मग यांनी काय केलं की विमानातून ताजमहाल पाहिला आणि त्यावरून ठरवलं की देशात या सर्व लोक श्रीमंत आहेत. तसं झालं हे का शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं आणि ते बस एकेरी. अहो, बाळासाहेब ठाकरेच्या वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी दगलबाज शिवाजी आणि बगलबाज अर्जुन या विषयावर व्याख्यान केलेलं आहे 1926ला. त्याची पुस्तकं लिहिलीत. अनेक उदाहरणं आहेत एकेरी उल्लेख असल्याचे. महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्रास ग्रंथ लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दोषी धरणार, मग तुम्ही महात्मा फुलेंना दोषी धरणार. भावना महत्वाची ना. ते पुस्तकात काय लिहिलं ते बघा ना. एखादी कॅप्सूल वरून कळू लागते, पण आतलं मटेरियल किती माणसाच्या शरीरासाठी उपयुक्त असतं ते महत्त्वाचं आहे ना. हे फक्त या नावावरून तुम्ही नाही ना मोजमाप करू शकत. या सगळ्या प्रकरणावर तुम्ही काय म्हणू शकता? त्यांचा रोष हा नाही आहे, हा रोष नाही आहे. याचं जे मलपृष्ठ आहे, हे मुखपृष्ठ, हे मलपृष्ठ. या मलपृष्ठावर आदिलशहाचे सरदार शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलत खान, शिवाजी महाराजांचा नौकर मदारी मेहतर, अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर, शिवाजीचा वकील काजी हैदर. आता याच्यात जे शिवाजी महाराजांसोबत निष्ठावंत मुस्लिम सैनिक आहेत ते त्यांचं खरं दुखणं हे असल्यामुळं त्यांचं दुखणं ते खरं आहे. म्हणजे त्यांच्या आडून दुसरी प्रवृत्ती काय तर ते हे करते का? त्यांच्या आडून छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एका धर्मापुरतं मर्यादित ठेवण्याचं असं दिसतंय. पण मला विश्वास आहे ते कोल्हापूर आहे. आता त्यांनी चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यात असतं त्याची तीव्रता असली नसती, पण ते करवीर कोल्हापूर हे शाहू महाराजांची भूमी, तिथं हात घालणं म्हणजे ते त्यांना आता ते प्रकरण फार जड जाईल असं मला वाटतं. मला एक सांगा, एक साधी आणि सरळ गोष्ट आहे. खरं तर शिवसेना ही हिंदुत्ववाद दाखवते आणि शिवाजी महाराजांचं प्रत्येक वेळी ते धर्माभिमान सांगतात, पण प्रत्यक्षामध्ये या इतक्या वर्षानंतर त्यांच्याकडे पुस्तक पुसलं असं म्हणावं लागेल का? मग आता आमच्या म्हणजे विदर्भात वाचनच नाही यांचं. कसलं वाचन असतं तर काय ते गोळ्या घालायची भाषा केली असती काय. आमच्याकडे लग्नामध्ये आता काय पद्धत सुरू झाली की एक पुस्तक येणाऱ्या पाहुण्यांना सप्रेम भेट द्यायचं. ते बुलढाणा जिल्ह्यातल्या एका लग्नामध्ये त्यांच्या पत्नी गेल्या होत्या, त्यांना एका मुलाने पुस्तक दिलं. हे पुस्तक त्या ताईंनी टेबलवर ठेवलं असेल. हे आमचे साहेब रात्री आले असतील, शिवाजी कोण होता, कोण होय रे तो, लावा त्याला फोन, दिलं झालं सुरू करून. अरे वाचा की याच्यात काय लिहिलं आहे शिवाजी महाराजांनी. का एकच सांगतो, आता आपली अंधश्रद्धेवर चर्चा झाली ना, एक सांग खूप महत्त्वाचं वाक्य आहे. शिवाजी महाराज, आता इथे महाराजांचं नाव शिवाजी महाराज असं आहे, वर जरी शिवाजी उल्लेख असा होता. शिवाजी महाराज हे अंधश्रद्धा व खुळ्या समजुतीच्या विरुद्ध होते. त्याचं उदाहरण आहे, शिवाजी महाराजांचे मूल पालथे जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले, सर्व जनते पाहून गप्प बसले. पुत्र जन्माचा आनंद कुणीच दाखविना. महाराजांना हे समजले, ते म्हणाले, पुत्र पालथा जन्मला तो दिल्लीची पाचशाही पालथी घालील. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. की राजारामाचा जन्म हा दिल्लीची पाचशाही पालथी, नाही तर इथं तर कर्मकांड केलं असतं, मूल पालथं जन्मलं. असे महाराज हे किती श्रद्धाळू होते, पण अंधश्रद्धाळू नव्हते. शिवाजी महाराज व धर्मांतर हा विषय आहे, जो लव जिहाद आता टोकाचा वाढला आहे ना महाराष्ट्रामध्ये. शिवाजी महाराज म्हणतात, बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुनता झालेले व मुसलमानात 10-5 वर्षे राहिलेले मराठे शिवाजीने परत हिंदू करविले. लांड्या म्हणून ज्यांना हिनवत होते त्या बजाजी निंबाळकरांच्या मुलास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात मोहम्मद कुली खान म्हणून 8 वर्षे राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतले. म्हणजे तुम्ही सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधी कायदा सरकारने आणला, मी पण होतो, ते कायदा पारित झाला त्यावेळेस. पण धर्मांतरित बाटवलेला एखादा असेल किंवा त्याला ख्रिश्चन केलं गेलं, मुसलमान केलं गेलं, पण त्याला परत शुद्धीकरण तुम्ही धर्मात करून आणता, तर तुमची हिंमत आहे का रोटीबेटी व्यवहार करण्याची? समजा करीना कपूरला वाटलं का आपण सैफ अली खानसोबत लग्न केलं आहे, पण आता परत आपण यावं, तर मग रोटीबेटी व्यवहार करणार तुम्ही? नाही करणार. काय काहीतरी बोलायचं, महाराजांच्या याच्या नावाचा गैरफायदा घ्यायचा, असं आहे. त्याच्यामुळं आजच्या राज्यकर्त्यांनी वाचावं असं हे पुस्तक आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आमदार अमोल मिटकरी की ज्यांनी आज ट्विट केलेलं आहे
बारामती हे केंद्रस्थानी ठेवून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातावरती भाष्य केलेले आहे आणि अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. या आरोपांकडं आता SIT कशी पाहते आणि याची खरंच चौकशी बारामतीच्या दिशेने देखील होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.